हॅलो नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. आज मंडळी मला सुट्टी आहे ऑफिसला आणि माझी पण तब्येत जरा बरी नाही आहे. 2 दिवस बरीच नव्हती, अजून पण जरा आहे, तेवढं बरं नाही वाटत आहे. आवाजावरनं तुम्हाला समजत असेल आवाज किती बसला आहे ते. आता माझं आटपलं सगळं. मी पण वाफ वगैरे घेतली जरा रात्री गरम पाण्याची, तेव्हा जरा बरं वाटलं. स्टीम घेतलं थोडं आणि अजून पण घसा तसा बसला आहे, नीट बोलता येत नाही, तुम्हाला कळत असेल आवाजावरून माझ्या. आणि आता जरा आटपला आणि अनामिकाला पण आता खायला घातला, ती आता खात होती. हे बघा, हे कांग तिला खायला घातले, आता इथे खाऊन झाले तिचे. बघा तो ती थोडं खाते पाहिजे तेवढं, बाकीचं नंतर खाते. एक येशो ना का का घे का इथे ठेवला आहे. हे बघा खाते ती, तिला जरा ठेवलं आहे. शोना खात आहे, तिकडे ठेवलं आहे ते. हे घे. तिचं पण आता जरा आवरला. आणि ममता बघूया काय करते ते. ममता काय करते? मी नाचणी बनवते, पिठलं बनवते कुळथाचं. माहित नाही कोणाला माहिती असेल, नाही माहिती असेल ना. सगळ्यांना माहिती नसतं. कोकण असतात त्याच्यामध्ये. कोकणा साईडचे आपण पुरीत असतात ना, त्याचं बनवतात पीठ हे करून. हा म्हणजे कसं आपल्या इकडेच बनवतात ना, कोकणात जास्त हे. अजून उकळी आली नाहीये. हो हे काय, आणि इकडे राईस झालेला आहे आपला. नाही बघा, मी आता तेल घालतोय, तेल काढतोय आता डब्यातलं. यात काढून ठेव ना म्हणता. बघा सगळं इथून काढलंय, इथे ठेवतो आम्ही. इथून काढलाय डबाने, आता तेल काढून घेतोय. अनामिका बघा, अनामिका थांबत नाही तिकडे, एकटी असली की लगेच येते. ममताची आता जेवणाची तयारी चालू आहे. चेतन इकडे बघा तेल वगैरे काढतोय, संपलंय ना. आणि इकडे बघा, हे बघा असं, हे बघा वरती आलं, हे बघा असं. म्हणून आहे ना गॅस कमी ठेवावा लागतो, नाहीतर मग ते लगेच असं वरती येतं. आणि मग ते वरती येऊन जे हे झालं ना, म्हणजे म्हणतात ना पूर्ण कामात त्याला काहीच अर्थ नाही. हे बघा अजून शिजलं नाही, शिजू दे व्यवस्थित, मग छान दिसणार ते. आणि खायला पण एवढं मस्त लागतं ना. भात आणि हे पिठलं आणि फक्त हे घ्यायचं लोणचं पापड, छान लागतं. बाकी काही नसलं तरी चालतं. म्हणजे असं चालू बंद काहीच करत नाही. इकडे हे केलं ना मी इथे, का ते हे स्टॉप होतं काय, मग नंतर व्हिडिओच बंद होऊन जात होतं, परत चालू होतं नव्याने. अच्छा अच्छा ओके. हे बघा चेतन आता इकडे तेल वगैरे काढतो. चेतनच्या मोबाईलमध्ये ना मला काही कळत नाहीत काही गोष्टी. हे बघा कधी कधी ते कसं असतं, आपण वापरत नाही ना जास्त, आपलाच वापरतो ना, त्यामुळे माहिती होतं. हे बघा आम्ही एवढंच फोडलंय ना, पण आता ते कसं तेल जरा संपलंय, एवढं आलंय हे बघा इथपर्यंत वाटतं. हां तर मग त्यामुळे आता हे आहे ना, चेतनला म्हणते मी गोल पूर्णच एवढं आपण हे करून टाकूया, ह्याला काढून टाकूया, म्हणजे ना आपल्याला तेल वगैरे मस्त काढता येईल ना त्याच्यातून. हात जाईल ना पूर्ण तुझा. आवाज एकदम बसलेला वाटतं ना. बघा ना चेतनचा आवाज, आणि कसा झाला बघा ना चेतन, एकदम वाटेल बरं वाटेल. हा हे बघा ममताने अनामिकाला कशी आंघोळ घातली आहे. आणि तिला पण म्हणजे खूप असं वाटत होतं की आंघोळ करावी एकसारखी. ती ममताला म्हणजे इशारा देत होती करायची म्हणून तिला आंघोळ घातली. आणि आता बघा ती कशी शांत झाली आंघोळ घातल्यानंतर. त्यानंतर ती जरा अशी शांत होते आणि मग जरा सुकल्यानंतर बघा आता परत तिची मस्ती चालू होईल. बघा हे बघा मंडळी कुठे गेली आहे. उतरव तिला, खाली उतरव. खाली आहे शोना, पडशील तू. ये खाली ये खाली ये, पडशील तिथून ये. हे बघा मंडळी कुठे गेली ती. बघा इकडून ती बघा कशी गेली चढून. अशात तिला चालू असतं दिवसभर. ममता मला सांगते नाही, मी कामावर असतो ना. ये शोना खाली आहे, खाली उतर. माझं पण आता जेवण झालं, थोडा आता आराम करतो, कारण काय आवाज पण बसलाय, जरा गोळी वगैरे घेतो. ममता तिकडे फोन आलाय, आईशी बोलते. उतरवता आली खाली. शोना ये खाली ये.
हो. हॅलो. आता उठलो संध्याकाळी आणि थोडंसं अजून तेवढं बरोबर नाही वाटत आहे, पण काय करणार, घरचं काय सामान वगैरे आणायचं आहे, त्यामुळे आम्ही बाजारात चाललो आहे. म्हणताने मी काय म्हणता, शनिवारचं मार्केट असेल म्हणून जाऊन येतो आम्ही. आणि अनामिका बघा आमच्या पाठीपाठीच येते, आमच्या पाठीपाठीच येते. काय करणार, तिला आम्ही घेऊन नाही जाऊ शकत, सगळे जास्त लोक बघून ती अजून हे होते, पावसाळ्यात येते एकदम म्हणून. चला आम्ही जाऊन येतो लगेच. आता अनामिका इथे खूप शोधता येईल आम्हाला म्हणून. मंडळी, मी आज कामावरती आलो, पण मला जायचं होतं जरा बाहेर, माझं ट्रेनिंग होतं, त्याच्यामुळे मला बँड्राला जायला सांगितलं. आता मी ट्रेनमधून प्रवास करतो आहे आणि माझा मित्र पुढे गेला आहे, आमची चुकामुक झाली त्याच्यामुळे. आता मी उतरलो बँड्राला. बघा माझा मित्र आणि मी पत्ता शोधत जातो आहे माझ्या ऑफिसला. आणि आई बघा मुंबईची गर्दी कशी, सगळेजण आपापल्या कामात बिझी. आम्हाला पत्ता खूप वेळ सापडत नव्हता, आम्ही शोधत होतो. त्याच्यानंतर फायनली आम्हाला आमचा पत्ता सापडला. फायनली आमची ट्रेनिंग आटपली आणि आता आम्ही घरी जायला निघालो. बघूया आता ट्रेनमध्ये किती गर्दी असेल ते, कारण हा निघायचा टाईम आहे. बघा सगळे आता घरी चालले आहेत कामावरून. फॉर्म काढून करायचं ते फिजिकली झेरॉक्स काढायचे. मस्त असं सनसेट पडला आहे बघा, काय नजारा आहे. फायनली मी माझ्या स्टेशनला उतरलो आणि ममताला विचारतो आता काय आणायचं आहे का, सामान वगैरे काय. हे बघा हे घेतली बॅट, ती बोली आणायला म्हणून. आणि इकडे बघा फायनली चेतन आलेला आहे. ट्रेनला गर्दी होती गर्दी पण भेटलं. काय आणलं, बॅट आणली. हे बघा चेतन नवीन बॅट घेऊन आलाय मच्छरची. हे बघा, हे बघा आमचं आता रील्स वगैरे बनवणं चालू होतं आणि अनामिकाचं आणि माझं. आणि हे बघा चेतन बॅट घेऊन आलेला आहे नवीन, कारण त्या दिवशीची. ओ काय आणलं मला. कशाला आणायचं आता स्टेशन. हा बघा माझ्यासाठी घेऊन आलाय चेतन वडा. स्टेशनला गेलेला. अच्छा हा तेच ना. मला खोकला झाला आणि मी नाही घेतला. वा माझ्यासाठी बघा वडा घेऊन आलाय. थँक्यू. आणि आमची बघा इकडे काली पिलू. चल 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 आतमध्ये चल जाऊया आता. हा चल चल चल. बॅट आणलीस ती बरं झालं, कारण काय ना हे दाखवते तुम्हाला. तर हे बघा इकडे अशी ही जी बॅट होती ना, ही आत्ताच आणली होती बॅट. खूप छान होती ही सुद्धा बॅट, पण नाही ना हे बघा हातातून ती पडली 2-3 वेळा. हे बघा सेलोटिप लावली इथे हे बघा. आणि आता त्याने मच्छर हे बघा मरतच नाही आहेत. हे बघा असं जर तिला चार्ज केली ना तरी पण हे बघा असं पूर्ण खराब झाली ना, ती उकटलं हे बघा. म्हणून मग नवीन आणली. नाहीतर तशी टिकते ना, मस्त अशी टिकते. 7-8 महिने तरी जातात एका बॅटला. आपल्या वापरण्यावर असतं ते किती झालं तरी. हातातून सटकली पडली का मग ते खराब होते. हे आता खराब झाले म्हणून दुसरी आणली. ह्याने पण मरतात मच्छर, पण ते कसं थोड्या कमी प्रमाणात हे होत आहेत म्हणजे, आणि चार्ज पण राहत नाही, लगेच उतरते, म्हणून मग ती नवीन घेतली. असं केलं. हे बघा ममताचं काय चालू आहे, बिया साफ करते अनामिकाच्या. अनामिका खूप त्रास देते ममता बोलत होती ना. मग आता पण ती होती, देत नव्हती काय करायला. आता पण ती याच्या पलंगाच्या खाली पळाली आहे आणि माझ्या जवळ पण येत नाही आहे ती. आणि ममताला खूप त्रास देते ती दिवसभर. ममता बोलत होती, ऐकतच नाही. बाथरूम मध्ये जेवढा वेळ मी कपडे धुत होते तेवढा वेळ ती आलेली आहे. म्हणजे विचार आतमध्येच होती पाण्यामध्ये खेळत. आणि हे बघा हे ते बिया साफ करतात ते पण देत नव्हती करायला. तिला बोचायला येत होती ती. तिला ओरडले म्हणून खाली गेली ती आता बेडच्या. हे बघा हे बघा आली बघा आता. ही बघा अनामिका काय झालं, काय ममताला त्रास देतेस. ते बघा तिला ओरडले नाही म्हणून ओरडली म्हणून ते खात नाही बघा. आता मला कशी तर ओरडेल बघा, इथे हात लावायला देत नाही. हे बघा ती तिच्या वस्तूला कुठल्या जर हात लावणार आहे. असं झालं ते बघा ती कशी करते बघा. भांडायला येते.
आणि मी काय ते खरा सगळा कचरा करून ठेवलाय. साफ कोण करणार? कचरा केलाय हा? साफ नको तू कर करायला साफ. हा? साफ कर तू. चल बघ बघ कशी करते बघ. साफ ते नको बघ. करायला हा? काय करते विचार नकोस. एकदम म्हणल्यासारखं माझ्यासोबत. काय असं करताय? साफ नको करायला सगळं हं? खाल्ल्यावर साफ करायला नको का? चल मग आता आपण जेवण घेऊया ना. जेवण झाल्यावर मी जरा सोसायटीचं काम करत होतो आणि अनामिका बघा ती तिचं काम करत होती बाजूला येऊन. कागद खायचं काम करत होती तिचं. माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहेत करून. हे गुड मॉर्निंग मंडळी. मी आता निघालो कामावर जायला आणि माझा ब्लॉग इथेच एंड करतो. 2-3 दिवसाचा जेवढा शूट झाला तेवढा. चेतन चला लवकर आणि भेटू नेक्स्ट माझ्या डेली ब्लॉगमध्ये. जरा माझे 2-3 दिवस तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी जास्त व्हिडिओ नाही बनवू शकलो. चला बाय मंडळी. नवीन असेल आणि प्लीज सबस्क्राईब करा. कोकणी डॉट चेतन. बाय.